हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेदार ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज एक वेगळ्या पद्धतीने आलू पराठा ही रेसिपी पाहणार आहोत. ना स्टफिंग ची झंझट, ना की आपल्याला ती फुटायची झंझट. पण टेस्ट म्हणाल तर एक नंबरच लागते. त्यामुळं मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. अशी आपली टेस्टी आलू पराठ्याची रेसिपी खूपच खमंग आणि खूपच मस्त आणि करायला एकदम सोपे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. त्यासाठी बघा, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी उकडलेला बटाटा घेतला आहे. तो आपण छान असं किसून घेणार आहोत. म्हणजे छान असं आपलं जे आलू पराठ्याचं जे लाटी आहे ती खूप छान अशी सॉफ्ट होईल आणि खूप असं टेस्टी होईल. खूप मस्त लागतात बघा. अशा प्रकारे मी 2 बटाटे पूर्ण उकडलेले शिजवून घेतले होते. ते किसून घेतले आहेत आणि किसल्यामुळं छान अशी चव लागते आणि एकसारखा तो मिक्स होतो. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद पावडर घालणार आहोत. त्याने खूप छान रंग येतो. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले आहेत, कारण ते चिली फ्लेक्स असे वर्ण दिसायला ना खूप छान दिसतात. त्यानंतर हिंग घातला आहे बघा. हिंगाने खूप छान फ्लेवर येतो, कारण आपण इथे बेसन पीठ पण वापरतो आहे आणि बटाटा पण वापरतो आहे. मग हिंग त्यामुळे छान लागतं. त्यानंतर माझ्याकडे ऑर्गॅनिक सीड्स होतं, ते टाकलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा चटपटीतपणासाठी गरम मसाला वापरू शकता. त्यानंतर जो कढीपत्ता आहे तो मी चिरून घेतला आहे. त्याने वर खूप छान असा फ्लेवर येतो कढीपत्त्याचा चिरून टाकल्यामुळे. आणि कोथिंबीर टाकणार आहोत. सुरुवातीला मी 1च वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि छान असं ते आपण मिक्स करून घेणार आहोत. जसं ह्याला मिश्रणाला लागेल त्या प्रमाणात आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, कारण आपण इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. लागलं आवश्यकता तरच थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी कालवते चमच्याने, ते काय होत नाही आहे. मग हाताने मस्त मिक्स करून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा. मीठ राहिलं होतं माझं घालायचं आणि अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेणार आहोत. बटाटा आहे तो जास्त मी पाणी घालून शिजवला नव्हता. नाही, तुम्ही जर पाणी घालून जर तो बटाटा शिजवला तर तुमचं जे गोळा आहे तो मऊ होऊ शकतो. त्यामुळं बटाटा आहे तो कमी पाण्यामध्ये उकडायचा आणि जरी तो जास्त उकडला गेला असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे छान असा तो कडक होतो. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. त्यामध्ये जिरे आणि लसूण घालून छान असं मी मिरची फ्राय करून बारीक केली. त्यानंतर छोटी वाटी आपण बेसन पीठ टाकलं आहे. बेसन पिठाने खूप छान अशी आपली आलू पराठ्याला टेस्ट येणार आहे, कारण जे हरभरा डाळीचं पीठ आहे त्याने खूप छान चव येते. अशा प्रकारे आपण कालवून घेतलं. पुन्हा मी 1 वाटी घेतली आहे बघा, कारण तेवढ्या प्रमाणात बनवलेले पुरणार नाहीत. तुमच्या घरामध्ये जेवढी व्यक्ती आहे त्या प्रमाणात तुम्ही मळवू शकता, त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि 2 मी उकडलेले बटाटे घेतले होते मध्यम आकाराचे. थोडंसं मी पाणी घालणार आहे बघा, कारण जे मिश्रण आहे ते जरा जास्त घट्ट झालं आहे. थोडंसंच घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळायचं आहे, जास्त पातळ नाही मळायचं. तुम्ही जेवढं घट्ट मळाल तेवढी तुम्हाला लाटायला एकदम सोपं होईल. हे बघा, असं थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतला. अशा प्रकारे बघा घट्ट गोळा मळून घेतला आहे आणि आपण त्याला वरनं तेल लावून छान असं आपण मुरायला ठेवणार आहोत. हे बघा किती छान असं चिली फ्लेक्सने बघा किती सुंदर दिसत आहे तुमचा आलू पराठा. अशा प्रकारे तेल लावून मळून ठेवायचं आहे बघा, म्हणजे छान असं मुरल्या जाईल आपलं कणिक आहे ती आलू पराठ्याची. झाकण ठेवणार आहोत आपण 5 मिनटासाठी.
5 मिनटानंतर बघा काढलं आहे मी. छान असं मुरलं आहे आपलं. तुम्हाला जेवढ्या आकाराचा गोळा हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. अशा प्रकारे छान मळून घ्यायचं आहे. मऊ गोळा करायचा आणि ज्या आकाराचे तुम्हाला गोळे लहान मोठा हवा आहे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता. तुम्ही त्रिकोणी करू शकता, चौकोनी करू शकता. खरं सांगते मी, मला त्रिकोणी पण लाटायला येत नाही आणि चौकोनी पण लाटायला येत नाही. मी किती लाटायचा प्रयत्न केला तरी माझी जी पोळी आहे ती गोलच लाटून होती. म्हणून मी गोलच लाटणार आहे आणि थोडंसं जाड ठेवा लाटताना. हे बघा पुन्हा आपण छान घोळवून घेतलं आहे आणि गव्हाचं कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहोत. कारण आमच्याकडे जाड आहे ते खात नाहीत, म्हणून मग थोडासा मी पातळ बनवला आहे. जाड जर बनवलं ना तर तो खूप छान असा फुलतो टम, पण आमच्यात खाणार नाहीत म्हणून मी पातळच बनवलं आहे. अशा प्रकारे मध्ये तेल लावून घेतलं. पुन्हा पीठ थोडंसं लावून आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे मी लाटून घेणार आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर आणि टेस्टना तर खूप छान लागते, कारण आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकले आहे, ऑर्गॅनिक सीड्स टाकले आहेत, त्यामुळे खूप छान चव येते. हिरवी मिरची टाकली आहे. हिरवी मिरचीने तर खूप भन्नाट चव लागते, कारण लसूण, हिरवी मिरची, जिरे आपण त्यामध्ये घालून बारीक केली आहे बघा. अशा प्रकारे अगदी सहज लाटता येतं. तुम्ही जर जास्त पातळ लाटलं ना तर ते पोळपाटाला चिकटतं आणि लाटायला पण थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही असं गोळा मळून घ्यायचा आहे त्याचा. हे बघा किती सुंदर असं आपण लाटून घेत आहोत. माझं गोलच येतं म्हणून मी त्रिकोणी आणि चौकोनीच्या फंदात पडतच नाही, कारण मला चौकोनी पण लाटायला येत नाही आणि त्रिकोणी पण येत नाही. त्याचं गोलच होतं आणि शक्यतो सांगितलं ना मी, आमच्यात खात नाहीत जाड, म्हणून मी तो पातळ लाटला आहे. जशी चपाती आपण लाटतो त्याप्रमाणे. तुम्ही जर जाड लाटला ना तर खूप छान असा फुलतो. हे बघा अशा प्रकारे मी चपातीसारखा लाटून घेतला आहे. तव्याला आपण इथे तेल लावले, तुम्ही इथे बटर लावू शकता, तूप लावू शकता. त्यानंतर आपण हे बघा अशा प्रकारे आपण छान असं आपण भाजून घेणार आहोत, दोन्ही पण बाजू. अप्रतिम चवीचा, भन्नाट असा, बिना स्टफिंगचा, पण चव म्हणाल ना तर खूप छान अशी चव लागते. वरून आपण पुन्हा तेल लावून छान सर्व बाजू शेकून घेणार आहोत. मी मातीच्या तव्यामध्ये भाजते, मला खूप आवडतं. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता, कारण जुनी लोक आहे ना, ती मातीच्या तव्यातली जी चव असते ना खरंच खूप अप्रतिम लागते. तुम्हाला मिळालं तर अवश्य घ्या. मी आमच्या इथे दारावर आला होता तो तेव्हा घेतला होता. हे बघा असं छान सर्व बाजू खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा आलू पराठा आहे ना, तुम्ही असाच खाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्याबरोबर रस्सा भाजी बटाट्याची किंवा तुमच्या आवडीची कुठलीही भाजी बनवून त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही, किंवा टॉमॅटो सॉस बरोबर खाल्लं तरी पण छान लागतो. पण हा आलू पराठा मैत्रिणींनो खरंच अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. खूपच अप्रतिम आणि अजिबात त्याला वेळ पण लागत नाही आणि पटकन होणारा. हे बघा मी दुसरं पण तुम्हाला लाटून दाखवते बघा. अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचे. कोथिंबीर आणि जे चिली फ्लेक्स टाकलेत ना त्यामुळं तर ते खूप छान दिसायला दिसतं. मुलं आवडीने खातील. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, नाश्त्याला देऊ शकता मुलांना, किंवा जेवणासाठी पण बनवू शकता. असे अप्रतिम चवीचे आलू पराठा ही रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. हे बघा छान असं ह्याला पण आपण सर्व बाजूनी तेल लावून छान असं शेकून घेणार आहोत. कारण हे जे कणिक मळली होती ती थोडी घट्ट होती मध्यम, त्यामुळे ती थोडीशी फुलली नाही. म्हणूनच तुम्हाला सांगितलं तुम्ही लाटताना तो जाड लाटला की ते छान फुलल्या जातो. मस्त असं शेकून घ्यायचं आहे आणि मस्त असे आलू पराठे बनवून बघायचे. हे बघा किती छान असा, आणि टेस्ट म्हणाल ना तर खरंच खूप छान होते आलू पराठ्याची. मस्त असा आपला
आलू पराठा तयार झाला आहे मैत्रिणींनो. अप्रतिम चवीचा आणि खायला एक नंबरच असा तुम्ही खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा. माझ्या 2 वाटीमध्ये 5 आलू पराठे तयार झाले. तुमच्या घरात जेवढी मंडळी आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊन बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.